योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा। विश्वरागे झाले बन्ही, संती सुखे भावे पाणी। विश्वरागे झाले बन्ही, संती सुखे भावे पाणी। शब्द शस्त्रे झाले क्लेश, संती मानावा उपदेश। शब्द शस्त्रे झाले क्लेश, संती मानावा उपदेश। विश्वपट ब्रह्मदोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा। विश्वपट ब्रह्मदोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा। विश्वरागे झाले बन्ही, संती सुखे भावे पाणी। विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं, स्वयं लीलया गोपवेशं दधानं। गवां वृन्दकानन्दनं चारुहासं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। पाण्डुरङ्गा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम नमन। पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम नमन। दुसरे चरण संतांची, दुसरे चरण संतांची। लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं। कारुण्यरूपं करुणाकरन्तं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। वंशी विभूषितकरा नवनीरदाभात्, पीताम्बरादरुणबिम्बफलादरुष्टात्। पूर्णेन्दु सुन्दरमुखादरविन्दनेत्रात्, कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं। वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। निवृत्तिनाथांचे चरण, निवृत्तिनाथांचे चरण। निवृत्तिनाथांचे चरण, निवृत्तिनाथांचे चरण। शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी। निवृत्तिनाथाचे चरणी, शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी, जनार्दनी शरण एका जनार्दनी। निवृत्तिनाथाचे चरणी, शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी, जनार्दनी। कृपाळुदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार। न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई। जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे। तनु मानवी दिव्य रूपीच केली, न त्यागिती दिव्य लोकासी नेली। तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम, योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा। विश्वरागे झाले बन्ही, संती सुखे भावे पाणी। वारकरी संप्रदायातील महिला संत मांदेआळीपैकी एक प्रसिद्ध संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या छोट्या भगिनी बहीण श्री मुक्ताई महाराज यांच्या ताटीचे अभंग या प्रकरणातला गोड अभंग आपण आजच्या या कीर्तन निरूपणासाठी निवडलाय। श्री मुक्ताबाई महाराज प्रस्तुत अभंगातून आपल्या वडील बंधूला म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांना उपदेश करतात। तो उपदेश आपल्या सगळ्यांसाठी आहे, जगासाठी आहे। आपल्या वडील बंधूला काही शिकवण देताना, काही सांगताना छोटी बहीण मुक्ताई असं म्हणते की माऊली,
आपण संत म्हणून जन्माला आलो, संत कुळात जन्माला आलो, संतांच्या पोटी जन्माला आलो, तर लोकांनी अपराध करावे ना आपण लोकांना माफ करावं, हे संताचं कर्तव्य आहे. योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा. कितीही भडका उठला, कितीही अग्नी उठला, कितीही वनवा पेटला, तरी सुद्धा तिथं पाणी गेलं की पाणी भडक्याला शांत करत असतं. समाजामध्ये कितीही भांडणं झाली, वाद झाले, साधू गेला, संत गेला म्हणजे समाज शांत झाला पाहिजे. विश्व रागे झाले वनी, संती सुखे व्हावे पाणी. जगाने माऊली आपल्याला कितीही कठोर बोलो, कितीही टाकून बोलो, आपण मात्र जगाचं ते बोलणं आपल्या चांगल्यासाठी आहे, हितासाठी आहे, अशी भावना करायची असते. विश्वरागे झाले वन्ही, संती सुखे व्हावे पाणी. शब्द शस्त्रे झाले क्लेश, संती मानावा उपदेश. आणि शेवटच्या 4थ्या चरणात मुक्ताई महाराज माऊलींकडून अशी अपेक्षा ठेवतात की माऊली, तुम्हीच मला सांगितलं की जगामध्ये कणाकणात ईश्वर आहे, देव आहे, परमात्मा आहे. जगामधल्या प्रत्येक जीवात ईश्वराचा निवास आहे, देव राहतो. जर तुमचा कोणी अपमान केला असेल, तुम्हाला कोणी बोलला असेल, तर तो न बोलला, तो बोलला नाही अशी भावना करा. त्याच्या आतला देव बोलला अशी भावना करा. बाहेरच्या माणसाच्या कव्हरकडे पाहू नका, बाहेरच्या वेष्टनाकडे पाहू नका, आतल्या परमात्म्याकडे पहा. राग टाकून द्या, दरवाजा उघडा, ताटी उघडा, बाहेर या, जगाचं कल्याण करा. विश्वपट ब्रह्मदोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वर. असा फार गोड अर्थाचा, अत्यंत भावनेत भिजलेला, बहीण भावाच्या नात्यातले जेवढे जगामध्ये ग्रंथांमध्ये संवाद आलेले आहेत, त्या बहीण भावाच्या नात्यांमधले जगामधल्या ग्रंथांमध्ये जेवढे संवाद आलेले आहेत, त्या संवादापैकी सर्वोत्कृष्ट संवाद आज आपण सेवेकरता निवडला आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. अखंड हरिनाम उत्सव श्री क्षेत्र कीर्तांगळी यांच्या आयोजनाने समस्त ग्रामस्थ, भजनी मंडळ कीर्तांगळी आणि एक लहरी यांच्या नियोजनाने, प्रभू पांडुरंगाच्या कृपा आशीर्वादाने विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू संत तुकाराम महाराज, विश्वगुरू श्री निवृत्तीनाथ महाराज आदी साधू संतांच्या कृपा छत्राने, संत श्रेष्ठ आपल्यावर ज्यांचं छत्र आहे, आपल्यावर ज्यांची सावली आहे, श्री सद्गुरू हरिबाबा महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने, हरिभक्तिपरायण निवृत्तीबाबा चौहानकी अर्थात नाना यांच्या उपस्थितीमध्ये, त्यांच्या प्रेरणेने, हरिभक्तिपरायण राहुल महाराज डुंबरे, हरिभक्तिपरायण जयराम महाराज पानसरे यांच्या सहकार्याने आणि रोजचे अन्नदाते असतील, संत पूजन करणारे असतील, आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने, ग्रामस्थांच्या तन मन धनाच्या दानाने या ठिकाणी हा सप्ताह संपन्न होतो आहे. हे 89वे वर्ष आहे. इतक्या प्रदीर्घ काळ, म्हणजे 88 वर्ष पूर्ण झाली. इतक्या दीर्घ काळ हा सप्ताह आपण सर्व ग्रामस्थ करत आहात. 89वे वर्ष म्हणजे ज्यांनी हा सप्ताह सुरू केला ती बरीचशी माणसं नसतील, पण त्यांच्या सगळ्यांच्याच स्मृतीला आपण या ठिकाणी वंदन करायला पाहिजे. आम्हाला एक धडा होता हिंदीमध्ये. एक म्हातारा बांधावर कोया लावत होता, कोया 80 वर्षाचा म्हातारा, आणि आंब्याच्या कोया लावत होता. तर वाटसरू प्रवासी निघाला होता आणि त्या प्रवासीने विचारलं, बाबा काय करताय? तर म्हटले आंब्याच्या कोया लावतो. बाबा तुम्हाला वाटतं का तुम्ही या झाडांचे आंबे खाल? त्या म्हाताऱ्याने फार चांगलं उत्तर दिलं. त्याने सांगितलं की हे प्रवाशा वाटसरू, तुझं नाव मला माहिती नाही, पण तू प्रश्न विचारला की या कोयांचे झाड होईल, आंबे मी खाईन का? हाच विचार जर माझ्या आजोबाने केला असता तर मला आंबेच मिळाले नसते जीवनामध्ये. मी पुढच्यांसाठी करतोय. तसं 89व्या वर्षी आपण इथं उपस्थित आहोत. आज जे आपण फळं खातोय ते कोणीतरी कोया लावले आहे की नाही. 89व्या वर्षी, 89 वर्षापूर्वी ज्या कोणी संत महात्म्यांनी, ज्या कोणी ग्रामस्थांनी ते काम केलं असेल त्यांची आपण आज आठवण करूयात. निवृत्ती बाबा हजर आहेत. सगळी गायनाचारी मंडळी उपस्थित आहेत, मृदंगाचारी, आमच्या संस्थेचे आदर्श विद्यार्थी श्री नामदेव महाराज खुळे आमचे गुरुबंधू आहेत, या निमित्ताने उपस्थित आहे. जोग महाराजांचा आपल्या या उत्सवाला आशीर्वाद आहे.
मिळालेला वेळ 60 मिनिटाचा वेळ, 1 तास 5 मिनिटाचा वेळ माझ्याकडे शिल्लक आहे. सगळे आमची मित्रमंडळी या निमित्ताने उपस्थित आहेत. आपण सर्व पूर्वी बांधव माता भगिनी याची सेवा, संत पूजन आणि संत पंगतीची सेवा मोठे बाबा मित्रमंडळ आणि चिंचेचा मळा कीर्तांगळी यांचा आहे. यांची सेवा आज आहे. त्यांच्याही सेवेला मी या ठिकाणी सलाम करतो. विठ्ठल विठ्ठल अभंग मुक्ताई महाराजांचा आहे. मुक्ताई महाराज वारकरी संप्रदायाच्या वाङ्मयामध्ये फार कमी बोललेले आहेत. त्यांचे अभंग कमी आहेत. एक साधारणपणे 300च्या आसपास त्यांचे अभंग आहेत. 300. पण याचा अर्थ असा नाही की मुक्ताईच्या बोलण्याचा परिणाम कमी आहे. मुक्ताईच्या बोलण्याचा परिणाम खूप मोठा आहे. बोलण्याचं अगदी हेच सूत्र आहे, जी माणसं कमी बोलतात त्यांचं जास्त ऐकलं जातं. ज्याला असं वाटतं की माझं जास्त ऐकलं जावं, त्याच्यासाठी पहिला नियम आहे, त्यांनी कमी शब्दांमध्ये बोललं पाहिजे. जी माणसं कधीच रेडिओ बंद करत नाही त्यांचं कोणी ऐकत नाही. पहा, कायम बोलणारी माणसं. काय झालं का मी म्हणत होतो, कोणी गाडीहून पडलं तरी मी म्हणत होतो. मी म्हटलं त्याला उचलू दे तर खरी, दवाखान्यात तर जाऊ दे, एक्सरे तर होऊ दे. फार घाई असते माणसांना, मी म्हणत होतो, मी म्हणत होतो, मी म्हणत होतो. संतांचं बोलण्याचं वैशिष्ट्य असं आहे, ते फार कमी बोलले, कमी वेळा बोलले आणि कमी शब्दांमध्ये बोलले. अशा संतांचं खूप ऐकलं गेलं. मुक्ताईच्या बोलण्याचं वैशिष्ट्य असे, मुक्ताईने कमी बोलण्यातून वारकरी संप्रदायाला 3 देव दिलेत. मुक्ताईचं दान असे, मुक्ताबाई महाराजांचं वारकरी संप्रदायाला श्री चांगदेव महाराज मुक्ताईने आपल्याला दिले, श्री नामदेव महाराज मुक्ताईने आपल्याला दिले आणि श्री ज्ञानदेव महाराज मुक्ताईने आपल्याला दिले. आद्यत्रय जननी देवाची, देवाची आद्यत्रय जननी देवाची, देवाची आद्यत्रय जननी देवाची, देवाची आद्यत्रय जननी देवाची. त्रिभुवन पावनी मुक्ताबाई त्रिभुवन पावनी, त्रिभुवन पावनी मुक्ताबाई त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवाची, देवाची आद्यत्रय जननी देवाची, देवाची आद्यत्रय जननी देवाची, देवाची आद्यत्रय जननी देवाची. ताई महाराजांच्या बोलण्याचं वैशिष्ट्य फार कमी शब्दांमध्ये खूप अर्थ, आणि फार खूप शब्दांमध्ये कमी अर्थ असला की समजायचं हे जीवाचं बोलणं आहे. आणि खूप कमी शब्द आहेत. अल्पाक्षरम असंदिग्धम सारवत विश्वतो मुखम हस्तोब मर्वंद्यांच सूत्रम सूत्रे विदो विदुहू. कमी बोलणं पण लक्षात राहतं, समजायचं हे संतांचं बोलणं आहे, परिणामकारक बोलणं आहे. काय झालं की चांगदेव महाराज माऊलींकडे होते. आळंदीमध्ये चांगदेव महाराजांना 65व्या माऊलींनी ज्या पाठवल्या होत्या पत्र म्हणून, ज्याला आपण चांगदेव 65 म्हणतो, त्या 65व्यांचा अर्थ समजून घेण्यासाठी चांगदेव महाराज माऊलींची सेवा करत होते. आपली परंपरा आहे, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनच तत्वदर्शिनाः. एके दिवशी काय झालं की झोपडीतलं सरपण संपलं आणि चांगदेव महाराजांना वाटलं की गुरूंची सेवा करण्याची ही चांगली संधी आहे. न सांगता गेले. सेवा गोष्टच अशी, ती न सांगता समजली तरच तिला मूल्य. काय माणसं म्हणत, मला कोणी कामच सांगत नाही, मला कोणी कामच, तुला दिसत नाही की ते बैठका टाकलेलं नाही, तुला दिसत नाही का ते टाळ पांगलेले आहेत म्हणून, तुला दिसत नाही का आता वाढायचे हाल होतात म्हणून बादली घ्यावी, टोकरी घ्यावी, तुला दिसत नाही का गावात काहीतरी काम आहे म्हणून, लग्नात काहीतरी काम आहे, साखरपुड्यात माणसं कमी आहेत. सेवा करणाऱ्याला दिसत असते, ज्याला करायची नाही त्याला फार नियम राहतात, म्हणून त्याला फार निमित्त पण राहतात. काय झालं, सेवा त्यांना दिसली की मोळ्या संपल्यात, सरपण संपलं, इंधन संपलं, जळण संपलं. जंगलामध्ये गेले आणि 2 मोळ्या तयार केल्या, कोरड्या लाकडं तोडले आणि 2 मोळ्या दोन्ही खांद्यावर घेतल्या. चांगदेव महाराजांनी आले,
झोपडीत शिरले तर मुक्ताबाई 8 वर्षांच्या आंघोळ करत होत्या. तो एकदम त्या मोळ्या आतमध्ये फेकल्या आणि बाहेर झाले. गरिबी, माऊलींची झोपडी म्हणजे तिथं कसलं बाथरूम महाराज, झोपडीमध्ये आंघोळ. दगडावर बसून मुक्ताई आंघोळ करत होत्या. यांनी त्या मोळ्या आतमध्ये फेकल्या आणि बाहेर झाले. तर 8 वर्षाच्या मुक्ताईने विचारलं होतं, कोण रे ते, चांगा का? चांगदेव महाराजांनी सांगितलं, हो मीच आहे. एवढ्या बाहेर पळत गेलास, मोळ्या आतमध्ये फेकल्या. तर चांगदेव महाराजांनी सांगितलं की तुम्ही स्त्री आहात, मी पुरुष आहे, तुम्ही आंघोळ करत आहात, तर मी आतमध्ये कसं काय येणार? तर चांगदेव महाराजांना मुक्ताईने कडाडून सांगितलं होतं, कडक शब्दांमध्ये सांगितलं होतं, चांगा किती वर्षांचा आहेस तू? म्हटले मी 1400 वर्षांचा आहे. आणि मी किती वर्षाची आहे रे? म्हटले तुम्ही 14 वर्षाचे सुद्धा नाही, 8 वर्षांचे आहेत तुम्ही. मग मुक्ताई कडाडल्या, लाज नाही का वाटत तुला की तू 1400 वर्षांचा जख्म म्हातारा आणि मी 8 वर्षांची एवढीशी चिमुकली पोरगी? तुला माझ्यातला देव दिसला नाही, माझ्यातली बाई मात्र तुला पटकन दिसली. किती विषारी दृष्टीचा आहे तू, किती विकारी दृष्टीचा आहेस तू, किती वरवर पाहतो. आमच्या गुरुजींचं वाक्य आहे, वैकुंठवासी विठ्ठल बाबा घुले असं म्हणायचे की विकार घेऊन मनुष्य जन्माला आलाय. हे बघा, प्रत्येकाकडे काम, क्रोध, लोभ आहेच आहे, म्हणून तर आपण माणूस म्हणून जन्माला आलो. मटेरियल आहे ते माणूस म्हणून जन्माला येण्याचं, रॉ मटेरियल काय? काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर. त्याशिवाय माणूस म्हणून जन्माला येत नाही. पण आमच्या एक गुरुजींचं वाक्य आहे का, आमचे गुरुजी असं म्हणायचे की विकार घेऊन आपण जन्माला आलोय, पण जसं जसं वय वाढेल तशी तशी दृष्टी निर्मळ व्हायला पाहिजे, तसे तसे डोळे स्वच्छ व्हायला पाहिजे. डोळे स्वच्छ व्हायला म्हणजे ड्रॉप घालून नाही, डोळे स्वच्छ व्हायला पाहिजे म्हणजे नजर निर्मळ व्हायला पाहिजे, नजरेतला भेद गळाला पाहिजे. सांगा, तुला जग सांगत असेल तू फार मोठा माणूस आहे, तुला जग सांगत असेल तू फार ज्ञानी माणूस आहे, पण ही 8 वर्षांची मुक्ता सांगते तुझं 1400 वर्षांचं आयुष्य फुकट आहे, उगीच जगलास तू, काहीच काम नाही तुझ्या 1400 वर्षांचं. चांगदेव महाराज पळत आले, 8 वर्षाच्या मुलीच्या पाया पडले आणि सांगितलं होतं, खरंच आई साहेब, खरंच 1400 वर्ष फुकट जगलो. मी तर असं म्हणतो की मी आज जन्माला आलो. गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. चांगदेव म्हणे, स्वर कोणाकडे थोडा वाढव. चांगदेव म्हणे, आजी जन्मा आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. मी आज जन्माला आलो. सांगू तुम्हाला, ज्या आयुष्यामध्ये आपल्याला काही कळालं नाही ते आयुष्याच्या बेरजेत धरायचं नाही, काय कामाचं नाही. कमी करा स्वर कोणाकडे इथे, एक पॉइंट कमी करा बस. विनोबा भावे नावाचे एक शिष्य होऊन गेले, महात्मा गांधींचे शिष्य, फार संत होते, चांगला माणूस होता. तर त्यांचं एक वाक्य, ते असं म्हणायचे विनोबा भावे की ज्या दिवशी तुमच्याकडून काही सत्कार्य घडलं नाही तो दिवस तुम्ही आयुष्याचे बेरजे धरू नका. त्यांचं वाक्य विनोबा भावेंचं. ते म्हटले, ज्या दिवशी तुम्ही म्हाताऱ्याच्या गंजीला, म्हातारीच्या गवताच्या ओझ्याला, गवताचं ओझ उचलण्यासाठी मदत हात नाही लावला ना, तो दिवस आपला फुकट आहे, उपयोगाचा नाही तो दिवस. ज्या दिवशी आपण सत्कार्यच केलं नाही, कुणाच्या मदतीलाच पडलो नाही, तो दिवस आयुष्याच्या बेरजेमध्ये धरायचं नाही. उगीच वाढदिवस साजरे करून काहीच अर्थ नाही. वयाच्या प्रबोधे विचार ज्या नाही, समान तो देही बाळकाच्या. वय जसं वाढेल, एक दाढी पांढरी झालेल्या म्हाताऱ्या 70 वर्षाच्या शिष्याला शंकराचार्यांनी प्रवचनामध्ये प्रश्न विचारला होता. त्याची दाढी पांढरी, त्याचं वय 70. त्याला विचारलं, किती वर्षांचा आहे तू? तर त्यांनी सांगितलं, मी 2.5 वर्षांचा आहे. म्हणजे कमाल आहे मोठी, दाढी पांढरी दिसते मला तुझी, तू म्हणतो 2.5 वर्षांचा. तर त्यांनी फार चांगलं उत्तर दिलं. त्यांनी सांगितलं, गुरुजी 2.5 वर्षांपूर्वी मी तुमच्याकडे आलो, तिथून पुढचं वय मोजतोय, तिथून मागचं मोजलं नाही, कारण मोजण्यासारखं नाही, आयुष्याच्या बेरजेमध्ये धरण्यासारखं. म्हणजे याचाच अर्थ असा आहे की माळकऱ्याने तिथून पुढचं आयुष्य मोजायला पाहिजे जिथून पुढं त्याने माळ घातली, नाही का? मी असं कुठंतरी म्हटलो,
की जिथून पुढे माळ घातली तिथून पुढे आयुष्य मोजायचं. एक जण आला आणि त्याने सांगितलं महाराज मी माळच घातली नाही. म्हटलं आता अवघड आहे, कॅल्क्युलेटर आणावं लागेल त्याला तुझं आयुष्य मोजायला. मग कठीण काम आहे थोडंसं. सांग देव म्हणे आजी जन्मालो गुरुपुत्र झालो. आज जन्माला आलो. आज कळालं की जगणं कशाला म्हणतात. आज कळालं की दुसऱ्याच्या कामी पडणं कशाला म्हणतात. बरं, सांगदेव महाराजांचा जन्म मुक्ताईने घडवला. एकच वाक्य होतं काय, 1400 वर्ष जगलास तू पण फुकट जगलास. सांगदेव महाराज मुक्ताईचं लेकरू आहे. गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. सांगदेव महाराजांचा जन्म मुक्ताईने घडवलाय 8 वर्षाच्या मुलीने. एक दुसरे होते नामदेव महाराज, पंढरपूरचं वाळवंट कीर्तनकार होते नामदेव महाराज. कीर्तन संपलं, वारी भरलेली होती, सगळी लोक पाया पडायला लागली कीर्तनकाराची. माऊली पाया पडले, निवृत्तीनाथ महाराज, सावता महाराज, कान्होबा पाठक, कान्हो पात्रा, जनाबाई महाराज, मोठी मोठी संत मंडळी कीर्तनकाराच्या नामदेव महाराज शिंपी यांच्या पाया पडू लागली. त्यांना वाटलं ठीक आहे पडतायत तर पडतायत, मी कीर्तन केलं म्हणून पडत असतील. पण ते कीर्तन केलं म्हणून पाया पडत नव्हते. त्या पंढरपूरच्या वाळवंटाचा नियम आहे, तिथं कोणी कोणाच्या पाया पडावं. पंढरीसी लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. तिथं ज्ञान पाहू नये, तिथं वय पाहू नये, तिथं अधिकार पाहू नये. त्या वाळवंटामध्ये गेलं की कोणी कोणाच्या पाया पडावं. पण ते नामदेव महाराजांच्या लक्षात राहिलं नाही. मुक्ताई मात्र पाया पडली नाही नामदेवरायांच्या, कारण नामदेवराय ताटची ताट उभे, कोणाच्या फिरून परत पाया पडत नव्हते. तर गोरोबा काकांनी विचारलं होतं, मुक्ते अगं आम्ही सगळ्यांनी दर्शन घेतलं, सगळ्यांनी दर्शन घेतलं, तू नाही का पाया पडणार. तर मुक्ताई कडाडल्या होत्या आणि मुक्ताईने सांगितलं होतं की काका मी यांचं दर्शन घेणार नाही, यांचा अहंकार गेला नाही अजून. आणि मुक्ताईचा आवाज मोठा होता. काहींना देवानी इथला स्पीकर मोठा दिलेला राहतो, 200चा मोठा होता आवाज. तो आवाज नामदेवरायांच्या कानी गेला. नामदेवराय आले, पायाला लागले आणि सांगितलं होतं की आई तुम्हाला खूप शिकवलंस एका वाक्यातून, परत एकदा या नामयाचा जन्म तू घडवलास. हे नामदेवरायांनी स्वतःच्या चरित्रात लिहिलंय. अखंड जयाला देवाचा शेजार, का रे अहंकार गेला नाही. नामदेवरायांचा जन्म मुक्ताईने घडवलाय. आणि तिसरे देव श्री ज्ञानदेव. आपल्या मोठ्या बंधूला जेव्हा उद्विग्नता प्राप्त झाली, नैराश्य प्राप्त झालं, तेव्हा खूप सांगून मोठ्या बंधूला परत एकदा दरवाजा उघडून समाजात या हे सांगणारी छोटी बहीण आहे, मुक्ताई आहे. मला नेहमी नवल वाटतं की मुक्ताई चांगदेव महाराजांची गुरु आहे, मुक्ताई नामदेव महाराजांची गुरु आहे, मुक्ताई ज्ञानदेव महाराजांची गुरु आहे. आणि अशा वारकरी संप्रदायाला माणसं म्हणतात इथं महिलेला स्थान नाही. म्हणजे किती वाचन आहे बरं असं लोकांचं. हा मुक्ताई महाराज एक तर काय माहितीये का, भारतामध्ये बोलायचं स्वातंत्र्य आहे की नाही. त्यात पुन्हा आपल्या धर्मावर तर माणसं पटकन शिंतोडे उडवतात नाही का, पटकन काय ह्या धर्मात बा, काय ह्या वारकरी पंथात बा, बोलायचं स्वातंत्र्य. मी कुठंतरी वाचलं होतं की अमेरिकेतून एक कुत्रं म्हणे भारतात आलं तर इथले कुत्रे त्याच्या स्वागताला गेले. आता आपली परंपरा आहे की नाही, पाहुण्याचं स्वागत तर व्हायला पाहिजे. अमेरिकेतून आलेल्या कुत्र्याच्या स्वागताला इथले कुत्रे गेले, त्याला डोक्यावर उचललं आणि त्याला विचारलं किती दिवसांसाठी भारतात आलास. त्याने सांगितलं होतं नाही नाही मी आता भारतातच राहील. तर इथल्या कुत्र्यांनी त्याला सांगितलं अरे काय कमी आहे तुला अमेरिकेमध्ये आणि तू कुशाल म्हणतो भारतात राहील, तिथं खायला एवढं भारी, फिरायला एवढे भारी रस्ते, काय अडचण आहे तुला अमेरिकेमध्ये. त्या आलेल्या कुत्र्यांनी सांगितलं होतं तिथं अमेरिकेमध्ये एक मोठी अडचण आहे, तिथं वाटेल ते भुकता येत नाही, इथं लय भारी काम आहे. इथं म्हणजे कोणावरही बोलायचं, शिवाजी महाराज केवढे आपण केवढे काय तपास नाही, लगेच त्यांच्या जीवनातल्या चुका काढायच्या. शंभू महाराज केवढे आपण केवढे काय त्यांच्या जीवनातल्या चुका, माऊली केवढे आपण केवढे, ज्ञानेश्वरी केवढी, तुकाराम महाराज केवढे, कायच पाहायचं नाही, फक्त संतांच्या जीवनातल्या चुका, महापुरुषांच्या जीवनातल्या चुका. अशी जी माणसं म्हणतात ना की वारकरी संप्रदायामध्ये महिलांना काय जागा आहे, त्याला पटकन सांगायचं की वारकरी संप्रदायातल्या 3 संतांची गुरु आई ही 8 वर्षाची मुक्ताई आहे. विठ्ठल चांगदेव महाराजांना उपदेश केला मुक्ताईने, तो आपण ऐकला, सांगितलं मी. नामदेव महाराजांना उपदेश केला मुक्ताईने,
तर तुम्ही विचाराल की ज्ञानदेव महाराजांना उपदेश केला तो कुठे आहे? तर ज्ञानदेव महाराजांना मुक्ताईने जो उपदेश केला तोच अभंग सेवेसाठी निवडलाय. अभंगाच्या पहिल्या चरणात योगी पावन मनाचा, 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 योगी पावन मनाचा. हे अपराध जनाचा, जनाचा, हे साहे अपराध जनाचा, अपराध जनाचा, विश्वरागे झाले वंदे, विश्वरागे झाले वंदे, विश्वरागे झाले वंदे, विश्वरागे झाले वंदे. साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा, विश्वरागे झाले वंदे, विश्वरागे झाले वंदे, विश्वरागे झाले वंदे, विश्वरागे झाले वंदे. हो योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा, योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा. वारकरी संप्रदायामध्ये दोन प्रकारचे अभंग आहेत. एक अभंग असा असतो की जो आपल्याला विचार देतो, तत्वज्ञान देतो, शिकवण देतो. पण दुसऱ्या प्रकारचा अभंग असा आहे की जो आपल्याला विचार, तत्वज्ञान, शिकवण तर देतोच, पण त्यासोबतच संत जीवनातला एखादा प्रसंग डोळ्यासमोर आणून ठेवतो. उदाहरणार्थ जाई व तू माते नकरी सायास हा अभंग म्हटला की आपल्याला विष्णुदासाने कसं वागावं हे त्या अभंगात आहे. पण त्याआधी आपल्याला आठवतं तुकाराम महाराज भंडारे डोंगरावर आहे आणि ती वाईट भावना घेऊन आलेली बाई, तिला तुकाराम महाराज म्हणतात तू परत जा, मी तसा नाही. हा प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो. किंवा आणखी एक अभंग म्हणतो मी, आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखे. संत कशाने सुखी होतील तर जगाने विठ्ठल विठ्ठल म्हटल्यावर, हा त्या अभंगाचा अर्थ आहे. पण त्याआधी आपल्याला लगेच छत्रपती शिवाजी महाराज आठवतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराना पाठवला हा प्रसंग आठवतो आणि तुकाराम महाराज नम्रपणाने छत्रपतींना निरोप देतात की राजे मला यात रस नाही, हे परत घेऊन जा, आम्ही तेने सुखी. म्हणजे प्रसंग, काही अभंग डोळ्यासमोर प्रसंग आणतात. आज आपण सेवेसाठी निवडलेला अभंग फक्त विचार किंवा तत्वज्ञान देत नाही, तर एक प्रसंग डोळ्यासमोर आणतो आणि तो प्रसंग आहे ताटीचा. जुनी माणसं, कायम कीर्तनं ऐकणारी माणसं, त्यांना हा प्रसंग माहिती आहे. तरी पण मी सांगतो, एक तर अभंग कळेल, दुसरी गोष्ट ही तरुण पोरं आहेत,
लहान पोरं आहे त्यांच्या कानावरून तो प्रसंग गेला म्हणजे संस्कार होत राहतात. कथा या त्याचसाठी असतात की ही पोरं कनेक्ट राहावी संतांच्या जीवनाशी. तो प्रसंग आला की त्यांना तो अभंग आठवावा आणि तो अभंग आला की त्यांना तो प्रसंग आठवावा यासाठी. म्हणून थोडक्यात निवृत्तीनाथ महाराजांनी झोळी घेतली गुढीपाडव्याचा दिवस भिक्षा मागण्यासाठी, कोरडं अन्न मागण्यासाठी. आळंदीत गेले तर प्रत्येक घरासमोर गुढ्या उभारलेल्या दिसल्या, रांगोळ्या काढलेल्या दिसल्या. डोळ्यातून टचकन पाणी आलं की आई असती तर आज पुरणपोळी घरात तयार झाली असती. काय वाईट आपलं नशीब आहे की आई गेली आणि आपल्याला सण कधी येतो सण कधी जातो तेही कळत नाही. सणाच्या दिवशी सुद्धा भिक्षाच मागायची. आम्ही पण मधुकरी केली, बरं मी मधुकरी केली. त्या सणाच्या दिवशी वाईट वाटायचं, घरच्यांची आठवण यायची, रडायची. मी माझं वय फार कमी होतं, 7वीला होतो मी आळंदीला. ते नवीन घाटाचं बांधकाम झालेलं आणि ते चक्र असे गोलते इंद्रायणीचे, त्याच्यावर जाऊन रडत बसायचे. सणाच्या दिवशी खूप जास्त आठवण यायची, मधुकरी भिक्षा मागायची. भिक्षा मागण्यासाठी म्हणून निवृत्तीनाथ महाराज आळंदीत गेले. घरासमोर गुढ्या उभारलेल्या दिसल्या. वाईट वाटलं, डोळ्याच्या कडा पाणावल्या. नको मागायला भिक्षा म्हणून रिकामी जोडी खांद्यावर टाकली. आई असती तर पुरणपोळीचा नैवेद्य झाला असता ही भावना मनात आली. वाटलं खूप रडावं, पण ते मोठे आहेत ना, मोठे, आणि मोठ्याचं जीवन थोडं अवघड राहत. मोठेपणा हा मुकुट आहे, पण काटेरी मुकुट आहे. मुकुटच आहे पण काटेरी. म्हणून मी असा नेहमी विचार करतो की मुक्ताईला जर कधी रडू आलं तर पटकन सोपान काकाची मांडी मिळत असेल. सोपान काकाला कधी जर वाईट वाटलं तर माऊलींचा खांदा हक्काचा होता. माऊलींना जर कधी नैराश्य आलं तर निवृत्तीनाथ महाराजांचा आधार होता. पण निवृत्तीनाथ दादांना कधीच रडता आलं नाही, मोठे होते ना ते. इतकं ऊन पडलं, आपण दुपारी या संत हरिबाबांच्या वनामध्ये येत असू, या संत वनामध्ये येत असू आणि या वडाची झाडाची सावली घेत असू. इथं झाडं आहेत, या झाडांची सावली घेत असू. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, झाडाला नाही का सावली लागत? ऊन नाही का लागत? हां, मग ते कोणाच्या सावलीत जातं? नाही, त्याने नाही सावलीत जायचं. ते उंच वाढलं ना, मग त्याने ऊन सोसायचं. त्याच्या मोठेपणाची त्याला ती शिक्षा आहे निसर्गाने दिली. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात, सगळं जग म्हणतं मला मोठं व्हायचं, मला प्रसिद्ध व्हायचं, मला मोठं व्हायचंय. सगळं जग म्हणतं. आमचे तुकाराम महाराज म्हणतात, देवा लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देगा देवा. ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार, जयांगी मोठेपण तया यातना कठीण. तुका म्हणे जाण व्हावे लहाना भूनी लहान, लहानपण देगा देवा. लहान व्हावं माणसं. निवृत्तीनाथ महाराज मोठे म्हणून तर आपण दादा म्हणतो त्यांना. निवृत्तीनाथ दादा मोठे. त्यांना वाटलं मी रडलो तर मुक्ताई सैरबैर होईल, माझा ज्ञाना काय विचार करेल, रडायचं नाही. डोळ्यातल्या अश्रूंना ताकीद दिली, तंबी दिली, दम दिला की तुम्ही बाहेर यायचं नाही. तुम्ही जर बाहेर आलात तर माझी भावंड रडतील. माझ्यात बाप पाहणारी माझी छोटी भावंड, माझ्यात आई शोधणारी माझी भावंड, मी रडलो तर किती वाईट वाटेन त्यांना. म्हणून अश्रूंना दम दिला की तुम्ही बाहेर यायचं नाही. पण उदासपणा कुठं पाठवणार? उदासपणा चेहऱ्यावर होताच. गेले सिद्धबेटामध्ये चिंचेचं झाड आहे, त्या चिंचेच्या झाडाखाली बसली, समोरच झोपडी. आणि मुक्ताईने ओळखलं दादा नाराज आहे.
जी भावंड आई वडिला विना वाढतात ती फार एक जी दिलाने जगलेली असतात, फार एक जीवाने राहिलेली असतात, आई बापा विना वाढलेली भावंड. तर ती मुक्ताई आली, तिने खांद्यावर हात ठेवला आणि विचारलं, दादा काय झालं रे? तर फक्त नकारार्थी मान डोलावली. वाटलं की जर बोलायला गेलो तर हुंदका फुटेल म्हणून हिच्याशी बोलायचं नाही. नकारार्थी मान डोलावली. कुणी बोललं का रे? फक्त नकारार्थी मान डोलावली. कुणी रागावलं का रे? फक्त नकारार्थी मान डोलावली. दादा मी तुला एवढं नाराज कधी पाहिलेलं नाही, बोल ना. कुणाची आठवण आली का रे? फक्त नकारार्थी मान डोलावली. पण मुक्ताईच ती थांबणार नाही. तिने विचारलं, दादा आईची आठवण आली का रे? मग मात्र डोळ्यातील 2 अश्रू त्यांनी नियम मोडला आणि ते डोळ्याच्या कडेने खाली ओघळले, खाली पडले. उरात कालवा कालव झाली. बहिणीला मिठीत घेतलं, दोघेही रडतात. तर निवृत्तीनाथ दादांनी सांगितलं होतं, मुक्ते खरंच आठवण आली आणि आईची आठवण आली. असं वाटलं की आई जर आज असती तर पुरणपोळी करून खाऊ घातली असती. तर मुक्ताईने दादाला सांगितलं, दादा तुला आई नाही देऊ शकत मी, पण मग पुरणपोळी देणं काही फार अवघड काम नाही. नाना दादा अशी आवाज दिला, हाक मारली. माऊली पळत आले. म्हटले, काय ग मुक्ते? काय नाही, दादाला पुरणपोळी खावी वाटते, आज सणाचा दिवस आहे. तर तू जा जरा पुरणपोळी ज्या भांड्यावर भाजतात, ते भांड खापर म्हणतात त्याला इथं चांदवडला, ते खापर मांडे भाजतात, ते खापर मातीचं असतं, ते आणतोस का? तर मोठ्या दादाची इच्छा, निवृत्तीनाथ दादांची, काय तर पुरणपोळी खायची. आणि काय सेवा मिळाली तर खापर आणण्याची. आनंद वाटला त्यांना. पटपट पटपट आळंदीत गेले. तर विसोबा नावाचा एक ग्रहस्थ, त्याने ते खापर माऊलींना मिळू दिलं नाही. मला कोणतरी प्रश्न विचारला होता इथं चेहडीला, की महाराज हे दृष्ट लोक संतांना का त्रास देतात? तर मी खरंच त्या माणसाला उत्तर देऊ शकलो नाही. का त्रास देतात बरं? काय उत्तर आहे याला? तर मी त्याचा फोन नंबर घेतला होता. त्याला मी रात्री 2 वाजता फोन केला घरी पोहोचल्यावर, की म्हटलो, मित्रा तू प्रश्न चांगला विचारलास, पण काही गोष्टींना उत्तरं नसतात. तुला सांग का, कधी जर त्या माशांना वाचा फुटली आणि त्यांनी जर त्या मासे मारायला विचारलं की आमचा काय गुन्हा आहे, तर काय उत्तर देईल तू? काहीच नाही उत्तर देणार कडे. कधी जर त्या हरणांना बोलता आलं आणि त्या हरणांनी जर त्यांना मारणाऱ्या पारध्याला विचारलं की काय गुन्हा आहे आमचा, तर ते उत्तर देऊ शकणार नाही. कधी जर त्या पक्ष्यांना बोलता आलं आणि त्या पक्ष्यांना मारणाऱ्या त्या शिकाऱ्याला जर त्या पक्ष्यांनी विचारलं की काय तुझं आम्ही घोडं मारलंय, तर काय उत्तर देतील? तो नाही देणार. तर तसं जर कधी संतांनी विचारलं समाजाला आपल्याला की काय त्रास देत का म्हणून तुम्ही आम्हाला त्रास देता, तर आपण काय उत्तर देणार आहे त्यांना? दृष्ट माणसं काय उत्तर देणार? उत्तरच नाही महाराज. काही प्रश्नांना उत्तर नाही. विसोबाने का माऊलींना त्रास द्यावा? उत्तर नाही त्याला. पण दिला हे खरं आहे, दिला हे मात्र खरं आहे. त्याने ते खापर मिळू दिलं नाही. आता मोठ्या दादाची इच्छा, खापर मिळत नाही आळंदीमध्ये. माऊली ते गुरुसेवक माऊली गळाभर पाण्यात उतरली आणि पलीकडचं गाव आहे इंद्रायणीच्या पलीकडचं छोटं चरोली, 2 चरोल्या आहेत, छोटं चरोली. तिथं गेले आणि त्या चरोलीला जाऊन खापर मिळवलं, डोक्यावर घेतलं, परत गळाभर पाण्यात उतरले, अलीकडे आले. विसोबा वाट पाहत होता. त्यांनी ते खापर घेतलं आणि दगडावर आपटलं, ठिकऱ्या ठिकऱ्या झाल्या. रडता रडता ज्ञानेश्वर महाराजांनी त्या विसोबाला प्रश्न विचारला होता की आम्हाला तुम्ही उपनयनाचा अधिकार दिला नाही, आम्हाला तुम्ही समाजात येण्यासाठी परवानगी दिली नाही, माझ्या दादाला फक्त पुरणपोळी खाऊ वाटली, मांडा खाऊ वाटला, तोही अधिकार नाही का? तर त्यांनी सांगितलं होतं की मला असं वाटतं तुम्हा चौघांना जगण्याचाच अधिकार नाही. कोणी कानात आपल्या शिस ओततंय की काय, इतकं दुःख झालं, उकळलेलं शिस. माऊलींना वाटलं की आकाशामध्ये हे कावळे पक्षी उडतायत, यांना जगण्याचा अधिकार आहे, फक्त आम्हा चौघाला जगण्याचा अधिकार नाही. जगामध्ये 4 पायाचे 8 पायाचे बिना पायाचे सरपटणारे सर्प अजगर सगळ्यांना जगण्याचा अधिकार आहे. याच्या मते जगण्याचा अधिकार फक्त आम्हा चौघांना नाही. आम्ही असं जगाचं काय केलंय? आम्ही सांगतो पांडुरंगाची भक्ती करा, आम्ही सांगतो वारी करा, आम्ही सांगतो चांगलं जगा, आम्ही सांगतो ध्यान करा, आम्ही सांगतो पांडुरंगाचं नामच. चांगल्या सांगण्याच्या बदल्यात विसोबाचं म्हणणं आहे की तुम्ही जगू नका. समाज जर एवढा निष्ठुर होत असेल तर का समाजाला वारीला न्यायचं, का समाजाला सन्मार्ग सांगायचा? आपला आपला परमार्थ करू आपण. त्या दिवशी माऊलींनी ठरवलं होतं जगात येणं अवघड आहे आणि जगात येणं आपल्याला आपल्या वृत्तीला परवडणार नाही. त्या दिवशी माऊली गेले सिद्धबेटामध्ये आणि
कोणाशीच बोलले नाही, निवृत्तीनाथाशी ना मुक्ताईशी ना सोपान काकाशी. आतमध्ये गेले, झोपडीची ताटी, दरवाजा बंद केला, कोपऱ्यामध्ये गेले आणि अश्रूंना वाट मोकळी करून दिली. गोपाळ निळकंठ दांडेकर त्यांनी माऊलींचं चरित्र लिहिले. ते म्हणतात त्या दिवशी असं झालं, त्या दिवशी हिमालय पेटला, कोण विझवणार? त्या दिवशी समुद्र खवळला, कोण शांत करणार? शक्य नाही, कोणातच ताकद नाही ती. माऊली म्हणजे हिमालय, तो पेटला. माऊली म्हणजे समुद्र आहे, ज्ञानाचा 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 सागर, ज्ञानाचा 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 सागर. सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानाचा 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 सागर, ज्ञानाचा 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 सागर, ज्ञानाचा 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 सागर. सागर ज्ञानाचा 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 मुक्ताईने पाहिलं काहीतरी बिघडले. झोपडीच्या छिद्रातून पाहिलं तर रोज अश्रूंना, रोज अमृताचा वर्षाव करणारे डोळे आज अश्रू ढाळत होते. रोज कमळासारखा माऊलींचा चेहरा, फोटो पाहिलाय माऊलींचा तुम्ही, काय सुंदर आहे. रोज कमळासारखा टवटवीत चेहरा, पण आज मात्र सुकून गेला, म्लान झाला. मुक्ताईला वाटलं मी आज बोललं पाहिजे. आणि तुम्ही कल्पना करा, 8 वर्षाची मुलगी आहे, छोटी आहे, बहीण आहे, आणि 4 वर्षाने मोठ्या भावाला 11 अभंग सांगते. 11, त्या 11 अभंगांना आम्ही वारकरी ताटीचे अभंग म्हणतो. ताटीचे अभंग 11 अभंग आहेत. आणि आपण निवडलेला अभंग पहिल्या क्रमांकाचा अभंग आहे, पहिल्या क्रमांकाचा. जे माणसं म्हणतात ना वारकरी संप्रदायामध्ये महिलांचं काय, महिलांना स्थान नाही. त्यांनी जर प्रश्न विचारला की या मुक्ताईच्या 11 अभंगाचं मूल्य किती आहे, किंमत किती आहे, व्हॅल्यू किती आहे, तर माझ्यासारखा वारकरी म्हणेल प्राणापेक्षा जास्त, प्राणापेक्षा जास्त. मुक्ताईच्या 11 अभंगाची किंमत, व्हॅल्यू पैशानी नाही होणार ती. वारकरी टाळावर जेव्हा वारीमध्ये जेव्हा हे अभंग म्हणतात ना, तर डोळ्याला अश्रू असतात महाराज, डोळ्याला. कारण की वारकरी हा अभंग आजचा समजतच नाही. वारकरी हा अभंग जेव्हा म्हणायला सुरुवात करतो ना, योगी पावन मनाचा, तो मनाने सिद्ध बेटात पोहोचतो. तो मनाने त्या चिंचेच्या झाडाच्या खाली असणाऱ्या झोपडीजवळ पोहोचतो. तो मनाने पोहोचतो. मुक्ताई सांगते आहे आणि माऊली ते 11 अभंग ऐकत आहेत अशा वृत्तीने. विठ्ठला 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 विठ्ठला. ताटीच्या बाहेरून, त्या दरवाजाच्या बाहेरून मुक्ताईने उपदेश केलाय, माऊली नाराज होऊ नका, निराश होऊ नका. कोणी बोललं असेल, आपण संत कुळात जन्माला आलो ना, आपण विठ्ठल पंथाची पोरं ना, आपल्याला समाज संत म्हणतो ना, मग आपण सहन केलं पाहिजे. योगी पावन मनाचा, माऊली आपण योगी आहात, नुसते योगी नाही, तो पावन मनाची योगी. नुसता योगी म्हणजे कपड्याचा योगी, ते चांगले कपडे चांगले घालावे माणसांनी, शालीन कपडे घालावे. पण नुसता कपड्याचा योगी आणि मनाचा योगी. कपड्याचा योगी म्हणजे आपण म्हणतो की नाही, आता मी कीर्तनाला चाललो, सफेद कपडे म्हणून तू वाचला, काला झाल्यावर भेट म्हणतो की नाही आपण. म्हणजे कपड्याने वाचवलं, माळ गंध. कधी कधी आपल्याला म्हणतो की नको गड्या, हे चांगलं नाही, आपण माळकरी, आपण चांगलं आहे ते, पण हे झालं फक्त कपड्याचं संतपण, कपड्याचं संतपण. पण मनाचं संतपण कशाला म्हणतात, माऊलींसारखं, की ज्यांना कपड्याचा नाही फरक पडत, ज्यांचं मनच संत आहे, जे आतून संत आहे. माऊली आपण तर नुसती लक्षणाची संत नाही,
आपण तर मनाचे संत आहात. योगी पावन पवित्र मनाचे, पावन मनाचा साहे अपराध जनाचा. तुका म्हणे तोची संत, सोशी जगाचे आघात, सोशी जगाचे आघात, सोशी जगाचे आघात. तुका म्हणे तोची संत, सोशी जगाचे आघात, सोशी जगाचे आघात, सोशी जगाचे आघात. तुका म्हणे तोची संत, तुका म्हणे तोची संत, तुका म्हणे तोची संत, तुका म्हणे तोची संत, तुका म्हणे तोची संत. दोषी जगाचे आघात, दोषी जगाचे आघात, दोषी जगाचे आघात. तुका म्हणे तोची संत, सोशी जगाचे आघात, सोशी जगाचे आघात, सोशी जगाचे आघात. सहन करतो तो संत होतो, सहन करतो तो संत होतो. उत्तरेतले एक संत आहे दादू पिंजारी. तर ते दादू पिंजारी किंवा दादू दयाल नावाचे संत मूर्तीशी बोलले, मूर्तीशी, देवाच्या मूर्तीशी. त्या मूर्तीला ते म्हणत होते की तुला खाणीतून काढलं गेलं, तुला मूर्तिकाराकडे पोहोचवलं गेलं, त्याने एवढे अन्याय केले तुझ्यावर, चिनी हातोडी चुका, तुझे डोळे घडवले मूर्तीला, तुझे पाय घडवले. नंतर मग ते रंगाऱ्याकडे पोहोचलं, रंगवणाऱ्याकडे, पेंटरकडे. नंतर लोक गेले मग जयपूरला, ती मूर्ती पसंत केली, मूर्ती आणली, पिकअपवाल्यांनी ती पोहोचवली, ट्रान्सपोर्टवाल्यांनी ती पोहोचवली, ब्राह्मणांनी प्राणप्रतिष्ठा केली. सगळी गावातली लोक येतात, त्या मूर्तीच्या पाया पडतात. ते दादू दयाल किंवा दादू पिंजारी नावाचे संत त्या मूर्तीशी बोलतात की किती किती मोठी झालीस तू, देव झालीस तू, मूर्ती देव झालीस. तुला काय वाटतं तुला देव करणारा कोण आहे? तर त्या मूर्तीने पटकन उत्तर दिलं होतं, तो चिनी हातोड्याने मारणारा. मी सहन केलं म्हणून मी देव झालो, पण मी सहन केलं त्या चिनी हातोड्याची ठोके म्हणून मी, तो का म्हणे तोची संत, सोशी जगाचे आघात. माऊली आपण सोसलं पाहिजे, सहन केलं पाहिजे. योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा. मुक्ताई म्हणतात माऊली, मला एक वाटतं की कितीही भडका, कितीही अग्नी असेल तरी त्या भडक्यामध्ये जसे पाणी पोहोचलं की भडका शांत होतो, तसं समाजामध्ये संत गेला की समाजातली भांडणं, वाद, उद्विग्नपणा शांत झाला पाहिजे. दुसरं चरण. ईश्वरागे झाले वणे, ईश्वरागे झाले वणे, विश्वरागे झाले वणे, वंदी विश्वरागे झाले वंदी, विश्वरागे झाले वणे, विश्वरागे झाले वणे, विश्वरागे झाले वणे, हो विश्वरागे झाले वंदी, विश्वरागे झाले वंदी, विश्वरागे झाले वंदी. संती सुखे, संती सुखे, संती सुखे व्हावे पाणी, संती सुखे, संती सुखे, संती सुखे व्हावे पाणी, हा संती सुखे व्हावे पाणी. विश्वरागे झाले वणे, विश्वरागे झाले वणे. संती सुखे, संती सुखे, संती सुखे व्हावे पाणी, संती सुखे व्हावे पाणी, संती सुखे व्हावे पाणी, संती सुखे व्हावे पाणी, हा संती सुखे व्हावे पाणी. विश्वराग झाले वणे, हा विश्वराग झाले वणे, झाले
कधी कधी असा विचार करतो की जर मुक्ताईने त्या दिवशी माऊलींना असं आग्रह नसता केला की ताटी उघडा, बाहेर या, समाजाला शिकवा, समाजाला तुमची आवश्यकता आहे, तर माऊली बाहेर आली नसते, ज्ञानेश्वरी निर्माण झाली नसती. मग मी इथं उभा नसतो तुम्ही इथं बसलेले नसते ना. माझ्या कपाळाला गंध असताना तुमच्या कपाळाला बोक्का असता महाराज. आपला बाप ज्ञानेश्वर समाधीस्त. माऊली म्हणजे आपले बाप आहेत, आई आहे. आपला बाप तिथं ताटी लावून बसला होता. काय ताकद होती आपली समाजात येण्याची, कीर्तन करण्याची. कशावर कीर्तन केली असती आपण? काय प्रसंग आहे महत्वाचा नाही का? मुक्ताई माऊली जगात फार मोठे आहेत, पण माझ्या मते माऊलींना मोठेपण देणारी माझी मुक्ताई आहे. विश्वरागे झाले, संताची बहीण होणं फार भाग्याचं नातं आहे. 2 नाते आहेत. एक संताची मुलगी होणं, लाडकिले कमी संतांची, मजवरी कृपा बहुतांची, अकै चुडा हाती आला. एक संताची मुलगी होणं, नाही तर संताची बहीण होणं फार भाग्याचं नातं आहे. सांगतो मी तुम्हाला. उत्तरेत एक, दक्षिणेत एक संत होऊन गेला केरळच्या प्रदेशामध्ये, केरळमध्ये. त्यागराज संताची बहीण, ती मोठी होती. त्या त्यागराजला मोठी बहीण. त्या त्यागराजचा जन्म झाला आणि त्याची वडील वारले. आई होती, गरिबी होती. आई मोलमजुरी करायला जायची, पैसे मिळत नव्हते. तांदूळ मिळायचे मजुरीत, जुना काळ. इतके तांदूळ मिळायचे की दिवसाला 6 भाकरी होतील. सकाळी 3 भाकरी करायची, संध्याकाळी 3 भाकरी करायची. 3 माणसं. सकाळी 3 भाकरी करायची. 1 भाकरी स्वतः खुरपणीसाठी जायची, तर 1 भाकरी स्वतः न्यायची. 1 भाकरी त्या दिदीला, मोठ्या बहिणीला द्यायची. 1 भाकरी त्या मुलासाठी ठेवायची. सांगायची दुपारी जेवून घ्या, मी संध्याकाळी येईन, परत भाकरी करेन. 1 भाकरी तिने नेली. 2 भाकरी या भावंडांना राहिल्या. मोठी बहीण, तिला असं लक्षात आलं की छोट्या भावाची भूक एका भाकरीने भागत नाही. त्यागराज नावाचा संत येतो, छोटा भाऊ. फार आपल्याला जसे तुकाराम महाराज आहेत ना, तसे त्यांना त्यागराज फार प्रसिद्ध आहे. फार खूप अभंग आहेत त्यांची. तर त्या मोठ्या बहिणीच्या लक्षात आलं की याची भूक भागत नाही. मग तिने काय करावं, अर्धीच भाकरी खावी, अर्धी भाकरी त्या त्यागराजला द्यावी. त्याला 1.5 भाकरी मिळायची, त्याचं पोट भागायचं. वाढतं वय म्हणजे भुकीचं वय राहत. आमचे गुरुजी आहेत कुरेकर बाबा, मारुती बाबा कुरेकर, ते असं म्हणत असतात की लहान पोराची ताकद पायात असते, ते किती पळू द्या पाय थकत नाहीत त्याची. तरुण माणसाची ताकद पोटात असते. 2 भाकरी जास्त खाऊ द्या पोट दुखत नाही. आणि आमचे गुरुजी म्हणतात म्हाताऱ्याची ताकद तोंडात असते, किती बोलू द्या तोंड दुखत नाही. म्हणजे आता तोंडातच ताकद असते, तर काय बोलल्याने अडचणच काय. मी म्हणतो त्याचं वय नेमकं पोटात ताकदीचं वय, तारुण्याचं वय, मोठं होण्याचं वय. त्याचं भागायचं नाही. मग ही अर्धी भाकरी त्याला द्यायची, त्याचं भागायचं. पण ही बारीक झाली ना, मोठी बहीण कृषी झाली, निस्तेज झाली, डोळे खोल गेले. तर आईने एके दिवशी चौकशी केली. तर मग त्या छोट्या भावाकडून कळालं की तो म्हणतो की आई ही अर्धी भाकरी तिच्या वाटेची मला देते. तर तिला असं भडभडून आलं, तिच्या डोळ्यात अश्रू आले. तिने मुलीला बोलावलं, तिच्या डोक्यावरून हात फिरवला, तिच्या पाठीवरून हात फिरवला, तिला मिठी मारली, तिचे पटापटा पापे घेतले आणि तिला सांगितलं किती समजदार आहेस तू, काय वय आहे तुझं, आणि तुला भावाच्या पोटातली भूक जाणवली, काय समजदार आहेस तू, माझ्या पोटी जन्माला आलीस, गरिबीत जन्माला आलीस तू, पण मी तुला आशीर्वाद देते, तुला देव भेटेल, तू संत होशील, तुला अभंग सुचतील, तुझी कीर्ती जगात गाजेल, दिगंतात गाजेल, असं त्या मोठ्या मुलीला तिने आशीर्वाद दिला. कधीतरी आई वारली, कधीतरी त्या मोठ्या मुलीचं लग्न झालं, तिचं नावही कोणाला माहिती नाही, ती काही संत झाली नाही, तिला काही देव भेटला नाही, तिला काही अभंग सुचले नाही. संत झाला तो त्यागराज, छोटा भाऊ, देव भेटला त्या त्यागराजला, अभंग सुचले त्याचं नाव जगात आहे. तर कोणीतरी ते त्यागराजला विचारलं होतं, हे असं उलट कसं काय झालं रे, आशीर्वाद मिळाला होता, संत होशील, मोठी होशील, देव भेटेल कोणाला, मोठ्या तुझ्या बहिणीला, आणि देव झाला, संत झाला तू, साक्षात्कार झाला तुला, अभंग सुचले तुला, तिचं तर नावही कोणाला माहिती नाही. त्या त्यागराजने उत्तर दिलं होतं, त्यांनी सांगितलं झालं असं की त्या माझ्या मोठ्या बहिणीला सवयच लागली होती, तिला जे मिळेल ते मला द्यायचं, भाकरी दिली तसा तिच्या वाट्याचा आशीर्वाद सुद्धा तिने मलाच दिला. संताची बहीण, संताची बहीण, मोठं नातं असतं, चांगलं नातं आहे.
भाग्यवान नातं आहे संताची बहीण होणं. विठ्ठल विठ्ठल मुक्ताबाई माऊलींची बहीण आहे, मुक्ताबाई निवृत्तीनाथ महाराजांची बहीण आहे, मुक्ताबाई काकांची बहीण आहे, सोपान काकांची. तर एक आपला भाऊ उद्विग्न झाला म्हणून त्याला उपदेश करते, माऊली एवढं कुठं मनात घ्यायचं असतं का? जगाचा स्वभावच आहे भडका होणं. विश्व रागे, विश्व म्हणजे जग, रागाने म्हणजे क्रोधाने, झाले वन्नी, वन्नी म्हणजे भडका. जगामध्ये भडका होतच असतो, लोकांचे स्वभावच आहे की नाही? भांडण करणं, भांडण लावणं, भांडण पेटवणं, जगाचा स्वभावच आहे तो. एक जण टपरीवर गेला आणि त्याने टपरीवाल्याला सिगारेट मागितली. तर टपरीवाल्याने सांगितलं संपली, सिगारेट संपली. म्हणजे बघ एखादी असेल तर. एक सापडली त्याला, म्हटलं एवढीच आहे शेवटची. ते घेतली गिऱ्हाईकाने. म्हटले माचीस नाही, आता माचीस तर संपलेलीच आहे. म्हटलं काय? मग सिगारेट देऊन काय उपयोग झाला? तू एवढी शोध करून एक सापडवली तर माचीस बघ ना. नाही, माचीस संपलेली. 11 वाजलेली रात्री, सगळी दुकानं बंद. मग कश काय पेटू माचीस? त्या गिऱ्हाईकाने विचारलं, माचीस सिगारेट कश काय पेटू? तर त्यांनी सांगितलं काळजी करू नको, ते रस्त्यावर उभं माणूस दिसतं का तुला? त्याच्या जिभेवर ठेव, पेटेल तुझी सिगारेट. त्यांनी सांगितलं कमाल आहे मोठी, जिभेनं कुठे सिगारेट पेटत असते का? तर टपरीवाल्याने त्याला माहिती दिली. टपरीवाल्याने काळजी करू नको, त्याची जीभ अशी, त्याच्या जिभेनं आमचं अख्खं गाव पेटवलंय, अजून शांत झालं नाही. 10 वर्ष होऊन गेली, तुझी सिगारेट तर राहणार सुद्धा नाही, धूर होईल धूर. कधी काल परवा मी वाचलो, कोणतरी मला पाठवलं होतं. मित्राला विचारत होता की दारूने खोकला जातो म्हणतात, खरंय? दारूने खोकला जातो म्हणतात, खरे? त्यांचं जाणार. तू कस काय अंदाज लावला जाणार? म्हटले माझी 100 एकर जमीन गेली तर खोकला तुझं जायलाच पाहिजे 100%. भडका करणारी, भांडणं लावणारी माणसं असतात. समाजाचा तो स्वभाव आहे. पण साधूने काय करावं? साधूने तिथं जावं, पाणी व्हावं. पाणी भडक्यामध्ये पाणी व्हावं. विश्व रागे झाले वन्ही, संती सुखे भावे पाणी. समर्थ रामदास स्वामींच्या जीवनातला प्रसंग आहे, फार चांगला आहे. सगळे संत आहेत आणि सगळे आपल्याला पूज्य आहे. समर्थ रामदास स्वामींच्या जीवनातला प्रसंग आहे, फार चांगला आहे. ऐका, साधूने कसं असावं. काय झालं की भिक्षा मागायला गेले समर्थ आणि एका बाईच्या घरासमोर उभे राहिले. भिक्षामदेही आवाज दिला. नवरा बायकोचं भांडण झालेलं होतं घरात. नवरा तर कुठेतरी गेला निघून. हिच्या डोक्यात राग होता. कायम भांडतात, विनाकारण भांडतात, उगीच भांडतात. ते निघून गेले, नवरा निघून गेला. मग तिने काम काढलं, घमेलं घेतलं, त्याच्यात माती टाकली, ते कालवली. सुती कॉटनचा कपडा घेतला, त्या मातीत बुडवला आणि कुडाच्या भिंती होत्या, सारवत होती. तर यांना तेच घर सापडलं. तिच्या डोक्यात राग. आपला असे आपण राग कोणावर तरी काढतो, आहे की नाही? कोणावर तरी नाही. कोणी दिसलं तो दगड उचलतो, कुत्र्याला मारतात. ते कुत्र्याने काय केलं, पण तो स्वभाव आहे माणसाचा, कोणावर तरी राग काढायचा. ती ते काम करत होती, ते कपड्याने ते कुडाची भिंती सारवत होती. तेवढ्यात यांनी आवाज दिला, भिक्षामदेही. हातात तो मातीने भरलेला कपडा बाहेर आली. काय म्हणायचं त्याला? पोचारा. बरोबर, अजून सांगता येईल ना, अजून कळेल पण, नाही का? अजून 10 वर्ष काय हरकत नाही. काय म्हणायचं? पोचारा ना, पोचारा, पोतेरा, खूप नाव आहेत त्याला. भाग बदलला की त्याची नावं. मराठी फार श्रीमंत भाषा. एका वस्तूला एका नावाने हाक नाही मारली. त्या गोधडीला एवढे शब्द सापडले मला हिंडता. काही ठिकाणी गोधडी म्हणतात, काही ठिकाणी दमकोंडी म्हणतात. दमकोंडतो ना, दमकोंडी. वाकळ. मोडक्या त्या बाजावरी वाकळाच्या शेजा, पाहुणे घराशी आजी आली ऋषिकेशी. वाकळ. खानदेशात झावर म्हणतात त्या गोधडीला, झावर. सगळ्यात विचित्र शब्द कर्नाटकमध्ये मी ऐकला, त्याला चंपवती म्हणतात त्या गोधडी. माझं थंडीच्या दिवसात कीर्तन होतं, लासा म्हणून गाव आहे, आणि मुक्काम होता. ट्रेननी गेलेलो आणि ते कार्यकर्ता, मला काय माहिती गोधडीला चंपवती म्हणतात. आणि त्यांनी सांगितलं महाराज इथं तुमची आरामाची व्यवस्था आहे. म्हटलं ठीक आहे. महाराज एक विचारतो, थंडी खूप आहे तर ब्लँकेटच लागेल का चंपवती चालेल? त्याच्याकडे 5 मिनिटाचं मी असं पाहत होता. मी त्याला विचारायचं, मुलं बरे आहेत का तुमचे? किती मुलं आहेत? तो म्हणे नाही ते आधी सांगा ना, ती चंपवती आणलीच चालेल. म्हणलं रात्रीत निघून जावं का काय? काय बंडा तात्या ना, संतवीर बंडा तात्या, हे मंगलाताई बनसोड आहेत ना, तमाशा कलावंत.
त्यांचं गाव आहे करवडी, कराड तालुक्यात. आणि त्यांनी तात्यांना जमीन दिली गोपालन केंद्रासाठी. गोशाळा आहे तात्यांची, करवडी गाव आहे. तर तात्यांनी कीर्तनाला बोलावलं तर तात्या लवकर जेवायचे, 5 वाजता ते जेवून मोकळे. मी गेलो, थोडा 7:30 वाजले. तात्या म्हणले जेवा पटकन. मी जेवायला बसलो, ती बाई वाढायची. त्यांच्याकडे शब्द आहे वाईच. वाईच म्हणजे थोडं, वाईच म्हणजे थोडं. ती परत परत यायची मला विचारायची, महाराज वाईस घ्या की. मला काय माहिती वाईस म्हणजे थोडं. मला वाटायचं वाईस म्हणजे काहीतरी पदार्थ आहे जो आपल्या ताटात अजून वाढलेला नाही. तर म्हटलं आणा वाईस थोडं. तिने चपाती आणली म्हणा, चपाती आहे, वाईच आणा. तिने भाजी आणली म्हणा, भाजी आहे, वाईच असेल तर आणा. तिने असं पाहिलं होतं जणी यांचा का आटा बिटा ढिला झालाय का काय, तुला कशाहून निघाला आपलं त्या. हा गोदडी नाही, गोदडीच्या आहे मागं जरा पोचारा. पोचारा हातात तो पोचारा. समर्थ आले आणि समर्थांनी सांगितलं बाई भिक्षाम दे. म्हटले एवढ्या तरुण वयात भीक मागायला लाज नाही का वाट. राग नवऱ्यावरचा होता. तर तिने सांगितलं भीक नाही माई, ही भिक्षा आहे, धर्मासाठी असते, ही धर्मासाठी असते. फार ताकद असते भिक्षेमध्ये बरं. मी भिक्षा केली, मी मधुकरी केली 4.5 वर्ष आळंदीमध्ये. 60 घरं एकाने भाकरी मागून. अशी चौकोनी कापड, नामदेव महाराज आहे तिथं आमच्या संस्थेमध्ये. आम्ही भिक्षा केली, मधुकरी केली. चौकोनी कापड ते असं बांधायचं, त्यात ताट ठेवायचं आणि एक किटली. घरोघरी जायचं, भिक्षाम दे म्हणायचं. भाकर त्या बाईने त्या ताटात वाढायची आणि वाटी वाटी भाजी किटलीत वाढायची. सगळ्या भाज्या एकत्रच, वाल, घेवडा, टोमॅटो, मिक्स व्हेज. तशी चव काय परत लागली नाही बा कुठं महाराष्ट्रात. एकदा काय झालं महाराज, आम्ही जेवलो बरं का, 17-18 जण मधुकरीमध्ये जेवलो आणि थोडी भाजी उरली त्या किटलीमध्ये, म्हणून मग पातेल्यात काढली. तर त्याला पाल पडलेली होती जेवल्यानंतर आणि पूर्ण जेवलं होतं. बाबांकडे गेलो, कोरेकर बाबांकडे. बरं काय डोक्यात काय असेल, चक्कर पण यायला लागली लगेच, मानसिकता चक्कर पण यायला लागली. बाबांना सांगितलं बाबा आम्ही जेवलो आणि त्याच्यात पाल पडलेली होती. तर बाबांनी सांगितलं काहीच होणार नाही, दर्शन करा, जा खोलीवर जाऊन झोपा. तर आम्ही म्हटलं ठीक आहे बाबा, तुम्ही म्हणता झोपा तर झोपा. उठलो तर ठीक आहे, नाही तर झोपाच. काहीच झालं नाही. आमच्या गुरुजींचा शब्द देवाला राखावा लागला, माऊलींना राखावा लागला. सगळं सांगितलं त्या समर्थांनी. माई ही भिक्षा असते, धर्माची असते, ताकद असते. तिने सांगितलं मला सांगू नको, तू मला सांगू नको, काहीच तयार नाही, जा. समर्थांनी सांगितलं मी एकाच घरी भिक्षा मागतो, तर तू नाही दिलं तर मी उपवाशी राहीन. म्हटले राहा उपवाशी राहा. समर्थांनी सांगितलं माई काहीतरी तर वाढ, मी काहीतरी घेतल्याशिवाय जाणार नाही. तिने हातातला कपडाच झोळीत वाढला. राग काय करून घेणार नाही माणसाकडून. रागात म्हणून तर निर्णय घेऊ नये. रागात निर्णय. लॉकडाऊन होतं, लॉकडाऊन कोविडमध्ये कीर्तनं बंद होती. तेव्हा मी नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात म्हणजे जेलमध्ये गेलो होतो. मी प्रवचन करायला गेलो होतो. प्रवचन करायला गेलो होतो. आमचे परळीचे साहेब होते एक जेलर. तर ते म्हटले महाराज याल का, कैद्यांना मार्गदर्शन. मी गेलो, अर्धा तास मी बोललो ना, अर्धा तास त्यांच्याकडे माईक दिला. प्रत्येक कैद्याचं म्हणणं होतं की तेवढा क्षण सांभाळला असता तर इथं नसतो. किती क्षण असतो, एक अर्धा मिनिट आहे की नाही. रागाचा क्षण किती असतो, अर्धा मिनिटाचा असतो की नाही. तेवढा क्षण सांभाळा. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, आली उर्मीस आहे तुका म्हणे थोडे आहे. हे प्रमाण लिहूनच ठेवायचं हृदयावर. कायम जेव्हा राग येईल, चुकीचा निर्णय मनुष्य घेईल ना, तेव्हा हे प्रमाण आली उर्मीस आहे, थोडं सहन करायचं, थोडंसं सहन करायचं, थोडं थोडं थोडं. आली उर्मीस आहे तुका म्हणे थोडे आहे. पण तिला ती उर्मी सहन झाली नाही. रागात तो कपडा वाढला. तिने समर्थ गेले, सुती कपडा, कॉटनचा कपडा धुतला समर्थांनी झऱ्यामध्ये. सुती कपडे कामाला येतात बरं, सुती कपडे कामाला येतात. आमचे कपडे काही नाही तर गाडी पुसायचे कामाला येतात. हे लग्नामध्ये शाली वाटतात, फेटे वाटतात, काय चहा गाळायच्या सुद्धा उपयोगाची नाही हो. घाम तर पुसतच नाही त्यांनी, काहीच उपयोग नाही ते शालींच. म्हणजे आज आणली असेल तर नेईन मी, आता न्यावंच लागेल, त्याला काही इलाज नाही. पण तुम्हाला सांगतो खरंच बंद करा, खरंच बंद करा. तुझा उपयोगच नाही काही. देऊच नका, काहीच देऊ नका. द्यायचं असेल तर कॉटनचं रुमाल देत चला. लग्नामध्ये, वाढदिवसामध्ये काहीच देऊ नका. उपयोग नाही. वेस्ट ऑफ मनी इन वेस्ट ऑफ टाईम. उपयोग नाही त्याचा. समाजातली जाणती माणसं, तरुण पोरं, थोडी मी म्हणतो दगू भाऊ आहेत, आमचे पंडितराव आहेत,
रामभाऊ भोसले, तुम्ही समाजातली तुम्ही जाणती माणसं आहात, हे आता करायला पाहिजे आहे की नाही, बोललं पाहिजे आपण. उगी वेस्ट ऑफ मनी येते. आहेत दुकानदार, कोण दुकानदार असेल तर चांगलं आहे, माझं काही म्हणणं नाही, वाईट नाही, चांगलं आहे सर्व. पण उगीच आपला कष्टाचा पैसा आहे ना महाराज, तो शेतीत राबून आपण केलेला पैसा आहे तो. एक एक रुपयासाठी आपण का 2 नंबरचा पैसा आहे का शेतकऱ्याचा? सगळा चांगला पैसा आहे तो असा कपड्यांवरी, शालींवारी, फेट्यांवारी घालायचा, उगीच दिखाव्यासाठी घालाय, चूक आहे ते, चांगलं नाही. सुती कपडा कामाला येतो यासाठी मी म्हणतो की तो त्या झऱ्यामध्ये धुतला समर्थांनी, त्याच्या चिंध्या केल्या, त्याच्या वाती वळल्या. त्याच गावच्या राम मंदिरात संध्याकाळी आले, निरांजनीत त्या वाती ठेवल्या, पेटवल्या. रामप्रभूंचा गाभारा होता, उजळून निघाला. समर्थांनी स्तुती केली रामाची. त्याही बाईचा पारा संध्याकाळी उतरला रागाचा. मनुष्य राग करण्यासाठी जन्माला आलेला नाही, म्हणून राग 24 तास करणं अशक्य आहे. मी तुम्हाला सांगतो, मनुष्य जेवण्यासाठी जन्माला आलेलं नाही, म्हणून 24 तास मनुष्य जेवण करू शकत नाही. 24 तास उपवास शक्य आहे. मनुष्य मौनासाठी जन्माला आलेला आहे, बडबडीसाठी नाही, म्हणून मौन 24 तास शक्य आहे, बडबड 24 तास शक्य नाही. मनुष्य प्रेम करण्यासाठी जन्माला आलेला आहे, म्हणून 24 तास शांत राहू शकतो, 24 तास रागावलेला राहू शकत नाही. संध्याकाळी तिच्या रागाचा पारा उतरला आणि ती त्याच मंदिरात आली. तिला तोच भिक्षेकरी दिसला, पाया पडली, सांगितलं महाराज खूप चूक झाली, फार मोठी चूक झाली, सकाळी भिक्षा ते तुम्हाला कपडाच वाढला. तर समर्थांनी सांगितलं असू दे, मी त्याच्या वाती वळल्या. तिने सांगितलं मी इतक्या शिव्या दिल्या तुम्हाला. काही लोकांच्या शिव्या फार पाठ असतात, कुठून शिकतात काय माहिती. काही लोक 2 तास भांडतील, शिव्या देतील, पण एक शिवी डबल येऊ देणार नाही, रिपीट नाही, फ्रेशच, नो रिपीट टेलिकास्ट. एवढ्या म्हणजे काय म्हणतात त्याला, व्हरायटी, कलेक्शन. इतक्या शिव्या दिल्या मी तुम्हाला. समर्थांनी सांगितलं होतं माई असू दे, तू शिव्या दिल्या, मी काय केलं, त्या शिव्यातली अक्षरं फक्त उलटी पालटी केली, ओवी तयार झाली. अहो शिव्यात अक्षर असतात, ओवीत काय असतं, अक्षरच असतात ना, अक्षरच असतात ना. मी तुझ्या शिव्यातली फक्त अक्षरं उलटी पालटी केली, ओवी तयार झाली. माझ्या ग्रंथासाठी, दासबोधासाठी ती कामी येणार आहे. इतकं शांत असलं पाहिजे साधूनी. संती सुखे व्हावे पाणी. कुणी रागावलं, कुणी टोचून बोललं, तर आपण त्यासाठी उपदेश, तो कुणी उपदेशच करतोय या भावनेने तो उपदेश घ्यायचा असतो. एक फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातला प्रसंग आहे, तेवढा सांगतो आणि थांबू आपण. 9 वाजता एकत्रच घेऊ भजन सगळं. कोणी जर रागावलं तर काय करायचं, विठ्ठला 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 विठ्ठला. शब्दशस्त्रे झाले क्लेश, शब्दशस्त्रे झाले क्लेश, शब्दशस्त्रे झाले क्लेश, शब्दशस्त्र झाले क्लेश. संती मानावा उपदेश, संती मानावा उपदेश. ईश्वरागे झाले वने वने, ईश्वरागे झाले वने. शब्दशस्त्रे झाले क्लेश. कोणी जर दुखावलं. छत्रपती शिवाजी महाराज मिर्झा राजे जयसिंग स्वराज्यावर चालून आले. छत्रपतींनी पत्र लिहिलं होतं मिर्झा राजे जयसिंगाला की 2.5 लाख सेना घेऊन तुम्ही येणार आहात, मला कळालंय, पण तुम्ही हिंदू आहे, मी हिंदू आहे, तुम्ही शिवाचे भक्त, मी शिवाचा भक्त, आपण एक झालो तर काबूलपर्यंत राज्य नेऊ. पण तो बाटलेलाच होता, तो फक्त उगी भस्म लावायचं, नावाला राजपूत, नावाला क्षत्रिय. छत्रपतींना वाईट वाटलं आणि पुरंदरवर त्याने आक्रमण केलं आणि छत्रपती झुकले. तुम्हाला माहिती आहे का, छत्रपती शाहिस्ते खानापुढे झुकले नाही, अफजल खानाचा कोथळा काढला. जसवंत सिंगाला तर 3दा परत पाठवलंय. मग मिर्झा राजे जयसिंगासोबतच छत्रपतींनी तह का केला, त्याचं कारण असतं महाराज, जेव्हा आपला माणूस वार करतो ना, ते वार फार आत लागत असतात.
एक हिंदी कवी आहे, हिंदी कविता आहे, बाबा बसलेत निवृत्ती बाबा, माफी मागतो त्यांची, पण हिंदी 2 ओळी आहेत कवितेच्या कि पत्थर तो हजारों ने मुझे मारे लेकिन, पत्थर तो हजारों ने मुझे मारे लेकिन जो एक दोस्त ने मारा है वो गहरा लगा है. हजारो लोकांनी दगड मारली पण एका मित्राने मारला तो जास्त लागला. मित्राने मारला. जयसिंगा पुढे, मिर्झा राजे जयसिंगा पुढे मार हार का, त्याच्या पुढे, कारण तो आपला आहे ना. आपला माणूस जेव्हा वार करतो ना तेव्हा दुःख जास्त होतं. मिर्झा राजे जयसिंगाचं वाईट छत्रपतींना जास्त वाटलं कारण तो हिंदू आहे. शाहिस्ते खानाचं वाईट वाटत नाही, तो तुर्क आहे. अफजल खानाचं वाईट वाटत नाही, तो कुठंतरी काबूलचा आहे. औरंगजेब परकीयच आहे, दुसऱ्याच धर्माचा आहे. आम्हाला BA एक चाणक्याचा श्लोक होता, संस्कृत विषय होता, मला पाठ नाही मला, पण आठवणीत राहिलाय त्याचा अर्थ की एक माणूस कुऱ्हाड घेऊन जंगलामध्ये लाकड तोडायला निघाला तर झाडांना वाचा फुटली आणि ते झाडं म्हणत होते की माणूस आपल्याला तोडायला येतोय, वाईट वाटत नाही, तो माणूस आहे, आपण लाकड आहे, जात वेगळी आहे, धर्म वेगळा, लिबास वेगळा, तो माणूस आहे, आपण लाकड आहे, झाड आहे, वाईट वाटत नाही. ते कुऱ्हाडीचं सुद्धा वाईट वाटत नाही कारण ते लोखंड आहे आणि आपण लाकड आहे. वाईट वाटतं ते कुऱ्हाडीला मागे लावलेल्या, कारण ते आपले आहेत ना, कारण ते आपल्यापैकी आहेत, त्यांनी वार केले की जास्त लागतं. मिर्झा राजे जयसिंग पुरंदरवर चालून आला, छत्रपती माणसाला जपणारे नको म्हणून छत्रपतींनी माघार घेतली. 23 किल्ले स्वराज्यातून दिले गेले. तह झाला. तहाच्या अटी होत्या माहिती आपल्याला, इतिहास आपण नेहमी वाचतो, नसल वाचत तर वाचला पाहिजे. 8 कलम होती. पहिला कलम होता 23 किल्ले, दुसरा कलम होता 50व्या वाढदिवसाला छत्रपतींनी मुलासह औरंगजेबाच्या 50व्या वाढदिवसाला हजर राहिले. 3ऱ्या रांगेत उभं केलं, सहन झालं नाही आणि सहन करायचंच नसतं. माणसाने तेज आणि पराक्रम गमून काहीही कमावलं तर माणूस तोट्यात आहे. परत एकदा सांगतो, तेजाशी सौदा करून, आपल्या बाण्याशी सौदा करून माणसाने काहीही कमावलं तर माणूस तोट्यात आहे, काही अर्थ नाही त्याला. नाही सौदा केला छत्रपतींनी, तेजाशी निघून आले, कैद झाले, 100 दिवसांची कैद झाली. 99व्या दिवशी रात्री निसटले आणि 66 दिवसांचा प्रवास, जगन्नाथपुरी मार्गे प्रवास करून, संन्याशाच्या वेशात प्रवास करून रायगडावर येत होते तर स्वराज्याचं पहिलं गाव लागलं. अजून संन्याशाच्याच वेशात एक सैनिक, त्यालाही संन्याशी केलं, हातात कमंडलू, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा, आणि त्या सैनिकाच्या सुद्धा एका म्हातारीच्या घरात शिरले. स्वराज्यातलं म्हणजे छत्रपतींच्या राज्यातलं पहिलं गाव लागलं, सीमा सुरू झाली. म्हातारीच्या घरात शिरले, तिला सांगितलं जेवायचंय, संन्याशी आम्ही, चाललोय वृंदावनला. तिने आमटी तयार केली आणि भात तयार केला मातीच्या भांड्यात. फार गरिबी होती. केळी होती समोर, केळीचं झाड, ते तोडलं तिने, पान तोडलं, धुवून पत्रावळ म्हणून दोघांना वाढलं. संन्याशी म्हणजे खरे छत्रपतीं सैनिक. तिला वाटलं संन्याशी, तिने ते वाढलं, भात वाढला आणि ते आमटीचं भांडं पुढं सरकवलं आणि सांगितलं पोरांनो पोटभर जेव्हा निवांत जेव्हा. तर छत्रपती थोडे गोंधळले, आता ही आमटी पात्रावर कशी काय घ्यायची, वाटी तर काही नव्हती. तर त्या म्हातारीने छत्रपतींची चेष्टा केली. म्हटले पोरा तू संन्याशी आहे पण तू माझ्या पोरासारखा आहे, मी तुला केळीच्या पानावर भात वाढलाय आणि वाटी वाढली, त्या वाटीत ही आमटी घे. तर वाटी वाढलेलीच नव्हती तिने, तिच्याकडे भांडेच नव्हते, मातीच्या भांड्यात शिजवलं. तर छत्रपती म्हटले तू कुठं वाटी वाढली आहेस? म्हटले तुला जाणवलं नाही का, तुला कळलं नाही का, तुला समजलं वाटी वाढली आहे मी? म्हटलं नाही ना. ती म्हातारी हसली, ती समोर आली, तिने काय केलं, भाताला आळं केलं. ऐकून ठेवा, तुम्हाला लगेच कामाला येईल ना, आता लगेच डेमो आहे की नाही, इथं ऐकायचं आणि तिकडं. ते भाताला मधोमध आळं केलं, त्याच्यात आमटी ओढली. छत्रपतींच्या लक्षात आलं नाही गड्या, एवढी साधी गोष्ट, खरंच या पात्रावर तिने वाटी वाढली. पण ती उठता उठता काय म्हटली, ती असं म्हटली होती की तुला सुद्धा आमच्या राजासारखं थोडं कमी समजतं वाटतं, राज्य त्यांचंच होतं. छत्रपतींना म्हटलं ओळखलं की काय कुणास ठाऊक, वेश तर आपण बेमालूम केलाय, ओळखलं का काय कुणास ठाऊक. हा प्रसंग श्रीकृष्णराव अर्जुनराव केळुस्कर हे छत्रपतींचे पहिले चरित्रकार आहे 19व्या शतकात, त्यांनी लिहिलं. श्रीकृष्णराव अर्जुनराव केळुस्कर, फार सुंदर चरित्र लिहिले, नक्की तरुण पोरांनी घ्या आणि वाच. ती म्हणली तुला कळत नाही वाटतं आमच्या राजासारखं. हात धुतला तिने, पदर समोर केला, टॉवेल नव्हता, गरिबी होती.
छत्रपतींच्या डोळ्याला आसू आली, मासाहेबांची आठवण आली. किती दिवस झाले आपण भेटलो नाही गड्या. हे 66 दिवस ते 100 दिवस. पदराला हास पुसल्यासारखं फक्त केलं, निघाले, कमंडल उचलला. पण जाताना म्हातारीला विचारलं होतं, तुझ्या राजालाही फार समजत नाही म्हणते, कसं काय? म्हणले शूर फार आहे, हुशार फार आहे, बुद्धिवान फार आहे. पण मिर्झा राजे जयसिंग चालून आला तर गड किल्ल्यांच्या तटबंद्या जर आमच्या राजाने उंच केल्या असतं, जसं मी भाताला आळं घातलं, आमटी व्हायची थांबली, तसं जर सगळ्या गडांच्या तटबंद्या मिर्झा राजे जयसिंगाला 3 महिने लागले यायला, तर 3 महिन्यामध्ये जर पुरंदराची तटबंदी जर उंच केली असती तर तोफा हात पडल्या नसत्या, माघार घ्यायची नामुष्की आली नसती. छत्रपतींनी सांगितलं बरोबर आहे तुझं. गेले, गडावर पोहोचले आणि सगळ्या राजांना, आदिलशाह, निजामशाह आणि औरंगजेब, सगळ्यांना पत्र लिहिलं होतं तहाचं की आपला तह आहे. 1.5 वर्ष छत्रपती कोणाशीच भांडले नाही. मग काय केलं छत्रपतींनी 1.5 वर्ष? छत्रपतींनी असलेल्या सगळ्या गडांवर पत्र पाठवले, धन पाठवलं आणि सांगितलं होतं असलेल्या गडांच्या तटबंद्या दुपटीने उंच करा. दुपटीने. स्वित्झर्लंडमध्ये गाव आहे ज्युरिच शहर आहे, त्या ज्युरिचमध्ये जगातल्या 400 किल्ल्यांची मॉडेल्स, प्रतिकृती एक 5 वर्षापूर्वी 6 वर्षापूर्वी ठेवले आणि 400 इंजिनियर लोकांनी त्याचं निरीक्षण केलं. आत्ता ज्युरिच नावाच्या शहरामध्ये. महाराष्ट्रातून किल्ला गेला होता राजगड, राजस्थानातून किल्ला गेला होता चित्तोडगड, दक्षिणेतून किल्ला होता जिंजी, चीनचे किल्ले, इजिप्तचे किल्ले, ग्रीसचे किल्ले, मॅसिडोनियाचे किल्ले, खूप किल्ले होते. जगातले 400 किल्ले, पण जगातले बरेचसे किल्ले. 400 इंजिनियर लोकांनी त्या जगातल्या किल्ल्यांचं निरीक्षण केलं आणि 1 नंबर सगळ्यात जास्त मतं पडले ते छत्रपतींनी बांधलेल्या राजगडला. रायगड नाही, राजगड. वयाच्या 16व्या वर्षी बांधायला सुरुवात केली होती आणि वयाच्या 26व्या वर्षी पूर्ण केला होता. का त्या किल्ल्याला सगळ्यात जास्त इंजिनियर लोकांनी मतं दिले? कारण सगळ्यांचं म्हणणं होतं याची तटबंदी ती उंच आहे, तटबंदी की शत्रू आत येऊ शकत नाही, हा तटबंदी उंच करा. हे सांगणं कोणाचं होतं? म्हातारीच. त्या म्हातारीचं जर त्या दिवशी छत्रपतींनी ऐकलं नसतं की मी एवढा मोठा आणि तू कोण, हे जर ऐकलं नसतं तर त्यांचं चरित्र आज या ऐकून आलं नसतं ना महाराज. रोज महाराष्ट्रात कुठंतरी छत्रपतींचं चरित्र सांगितलं जाते, कारण की कोणी जर सांगितलं, कोणी जर कटू बोललं तर डोक्यात राग घालून नाही घ्यायची, ऐकायचं. काहीतरी याच्यात आहे, काहीतरी याच्यात आहे. याला म्हणतात संती मानावा उपदे. तो आपल्या भल्यासाठी बोलतोय, तो आपल्यासाठी बोलतोय हे मानणं हे सज्जनाचं लक्षण आहे. शब्दे शस्त्रे झाले क्लेश, संती मानावा उपदेश, विश्वपट ब्रह्मदोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, झालेली सेवा संत श्री हरिबाबा महाराजांच्या चरणी समर्पित करतो. आदरणीय हरिभक्तीपरायण आमच्या संस्थेतले ज्येष्ठ श्री निवृत्तीबाबा चव्हाणके यांची पवित्र उपस्थिती आहे. आज ज्यांची संत पूजनाची, संत पंगतीची सेवा आहे ते मोठे बाबा मित्रमंडळ, चिंचेचा मळा, कीर्तांगळी, सगळे गायनाचार्य, सगळे मृदुंगाचार्य, आमचे शंभू महाराज लाड. बऱ्याच दिवसांनी आमची भेट झाली. नामदेव महाराज खोळे या निमित्ताने उपस्थित आहेत. झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी, संत श्रेष्ठ हरिबाबांच्या चरणी समर्पित करतो. आपण सर्व उपस्थित आहात. तो सर्वांना मी जे हरी नमस्कार करतो, प्रणाम करतो, दंडवत करतो आणि बाहेरून आलेली पाहुणी मंडळी सगळ्यांना जे हरी करतो आणि ही सेवा देवाचरणी समर्पित करतो. निवृत्ती रायांचं भजन होईल, निवृत्ती महाराजांचं, त्यानंतर विठोबा रखमाई होईल, त्यानंतर ज्ञानेश्वर माऊली आणि जे विठ्ठल एका दमात सगळं करू. निवृत्तीनाथ महाराजांचं भजन प्रत्येक कीर्तनात घेत चला. मात्र प्रत्येक पत्रिकेवर त्यांचा फोटो असू द्या, सप्ताहाच्या सुद्धा, घरच्या वास्तुशांतीच्या सुद्धा, लग्न पत्रिकेवर सुद्धा फोटो असू द्या. घरी भजन असेल तरी निवृत्तीनाथ महाराजांचं भजन करा. भजन ज्ञानेश्वर माऊली करतो त्याच्या आधी, कारण आपल्यावर सगळे उपकार निवृत्तीनाथ महाराजांचे. महाराज आपल्यावर तुम्हाला सांगा तिघांचे फार उपकार आहेत आपल्यावर. सीतामाता, निवृत्तीनाथ महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज. सीतामातेचे उपकार असे की सीतामाता मुळात आपण दंडकारण्यातली माणसं आहे, जंगलातली, खर दूषण शूरपणखेच्या सोबत राहणारी आपण. आणि सीतामाता आली आणि आपण संस्कारी झालो. निवृत्तीनाथ महाराजांनी समाधी घेतली, आपण वारकरी झालो आणि आपलं वारकरी पण छत्रपतींनी टिकवलं आहे. तर निवृत्तीनाथ महाराजांचं भजन प्रत्येक कीर्तनात घेत चला. घरी वास्तुशांती, लग्नामध्ये फोटो असू द्या, त्यांचे उपकार आहेत आपल्यावर. सगळी भजनं क्रमाने होतील पण निवांत होतील, घाई करायची नाही, अगदी निवांत. झालेली सेवा देवाचरणी समर्पित करतो आणि थांबतो. मोठ्या प्रेमाने सगळ्यांनी, ते मागचे पण सगळे
निवृत्तीराया निवृत्तीराया पादुकाबाई ज्ञान सगया निवृत्तीराया निवृत्तीराया पादुकाबाई ज्ञान सगया निवृत्तीराया निवृत्तीराया पादुकाबाई ज्ञान सगया निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सगया